बेळगाव ते गणेवेलचा प्रवास करून आत्ता मी पोचलो आहे भूतनाथ देवस्थानी। सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही थांबलो आहे चहा पिण्यात। आत्ता मी आहे आमच्या घराकडे आणि आज आपण जाणार आहोत एक सुंदर भटकंतीसाठी बेळगावपासून काही किलोमीटर अंतर असलेल्या भूतनाथ देवस्थान आहे ते। दुपारचे 2 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत भूतनाथ देवस्थानाकडे। ऊन खूप आहे आणि वातावरण फार गरम आहे। पुढे वातावरण कसं आहे ते आम्हाला माहितीच नव्हतं। शहराला मागे टाकत आम्ही निघालो आहोत खानापूर रस्त्यावरून गणेबैल येथे। आपल्या बेळगावमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यातील एक म्हणजे भूतनाथ देवस्थान। जर तुम्ही 1 दिवसाच्या भटकंतीसाठी जात असाल तर हे ठिकाण एकदम उत्तम आहे। टोल नाक्याच्या थोडं पुढे जाऊन बायपास रस्त्याने खाली उतरल्यावर थोड्या अंतरावर गणेबैल हे गाव लागतं। इकडून उजव्या बाजूला वळल्यावर थोड्याच अंतरावर भूतनाथ देवस्थान आहे। आता मी आहे भूतनाथ देवस्थानाच्या पायथ्याशी येताच तुम्हाला इथं पर हेड 10 रुपये तिकीट काढावं लागतं। चला तर आपण पहिला तिकीट काढूया। पायथ्यापासून जाताना रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवत जावं लागतं। इकडचा परिसर अत्यंत सुंदर आहे। इकडे जाताच आजूबाजूची रिक्त झाडं बघून मन प्रसन्न होतं। मंदिराकडे जाताना आम्हाला एक सूचना फलक दिसला, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं। चला तर ते वाचूया काय लिहिलेलं आहे ते। हे भूतनाथ देवस्थान जागृत देवस्थान आहे। येणाऱ्या भाविक भक्तांनी व पर्यटकांनी सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे। इकडे असे बरेच फलक लिहिलेले आहेत। इकडे आल्यावर सर्वांनी मनसोक्त निसर्गाचा आनंद घ्या आणि इकडच्या परिसराचं पावित्र्य राखा, कारण आम्ही बेळगावकर नशिबान आहोत, कारण आम्हाला इतकी सुंदर पर्यटन स्थळे लाभलेली आहेत। बेळगाव ते गणेवेलचा प्रवास करून आत्ता मी पोचलो आहे भूतनाथ देवस्थान इथे। चला तर आज जाऊन मंदिर पाहू। मंदिरासमोर येताच लहान चौराशी देवीचं मंदिर आहे। त्यानंतर आत्ता आम्ही आत जाऊन मंदिर पाहूया। आतमध्ये 2 मूर्त्या आहेत। मंदिराचा मुख्य भाग जो आहे ते भल्या मोठ्या दगडाच्या आत आहे। इथं आल्यावरती मन प्रसन्न होतं, शरीरातील निगेटिव्हपणा पूर्ण बाहेर जातो आणि अंगामध्ये पॉझिटिव्हपणा शिरतो। दर्शन तर झालं, आता आजूबाजूचा परिसर पाहूया। आम्ही मंदिराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला माहिती इतकीच कळली की मंदिर हे शंकर भगवानांना समर्पित आहे। मंदिर खूप पुरातन आहे। संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये आहे। साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये इथं मोठी यात्रा भरते। या यात्रेला गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र येथून असंख्य भक्त येतात। मंदिरावरती पण काही फलक लिहिलेले आहेत। स्वच्छता राखा, गैरवर्तन करू नका, असे अनेक फलक लिहिलेले आहेत। माझं सर्वांना निवेदन आहे की तुम्ही आल्यावर इथं मंदिराचे पावित्र्य नक्की राखा, कचरा करू नका। मी आता जात आहे मंदिराच्या टॉप इकडे। चला टॉप इकडे जाऊन तुम्हाला तिकडचा आजूबाजूचा एरिया दाखवतो। हे मंदिराच्या टॉप इकडे माझ्या मागं बघत असाल तुम्ही राजहंसगड दिसत आहे आणि हा आहे खानापूर बेळगाव रस्ता। अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे देवस्थान। इथे येऊन तुम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकता, परंतु आनंद घेताना या गोष्टीचं ध्यान राखलं पाहिजे की इथं मोठे मोठे दगड आहेत आणि दगडाच्या बाजूला मोठ्या दरी आहेत, त्यामुळे सर्वांनी सांभाळून इकडचा परिसर पहा। आता काही दिवसापूर्वीच पाऊस कमी झालेला आहे आणि इकडचा परिसर पूर्ण हिरवगार झालेला आहे। बाजूला भाताची शेती पाहून मन मोठी झाडं। आज इथे येऊन मी 4 तास घालवले। 4 तास केव्हा गेले पत्ताच लागला नाही। जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर नक्की इथं एकदा येऊन भेट द्या। तर हे भूतनाथ देवस्थान बेळगावमधल्या प्रसिद्ध पर्यटनापैकी एक आहे। या पर्यटन स्थळाला चांगले पर्यटक लागो इतकंच देवाकडे प्रार्थना, कारण आज आपण इथं पाहिलो बऱ्याच ठिकाणी बिअरच्या बाटल्या, कुरकुरे पाकिट, बिस्लेरी बाटल्या असं टाकून इथं काही लोक कचरा करत आहेत। हा कचरा करू नये इतकी काळजी घ्या आणि ह्या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या। मंदिर बघून झालं, आत्ता आम्ही निघत आहोत बेळगावकडे। मंदिर बघून जाताना वाहने सावकाश चालवा, कारण रस्ता संपूर्ण नागमोडी आहे। कोणती गाडी केव्हा येईल काही समजत नाही। सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही थांबलो आहे चहा पिण्यासाठी। चहा पिऊन आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी। तर आत्ता आम्ही निघालो आहे आमच्या घरच्या प्रवासाकडे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.